नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पंकज जगताप. ऑनलाईन लेक्चरच्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन या टॉपिकच्या वरच्या MCQची प्रॅक्टिस केली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण MCQ ऑन अकाउंटिंग स्टँडर्डच्या वरच्या MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. तरी ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर मिस केले त्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर जरूर अटेंड करावं. प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन या टॉपिकच्यावरचे बऱ्यापैकी जास्तीत जास्त MCQ करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्याच्यामुळं परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्या लेक्चरचा खूप फायदा होईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्या सिलेबसमध्ये जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत AS5, AS10, AS14, AS21 हे जे 4 अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत त्या 4 अकाउंटिंग स्टँडर्डच्या वर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत. हे MCQ मिक्स स्वरूपाचे असतील, असं नाही की फक्त एकाच अकाउंटिंग स्टँडर्ड असतील. या चारही अकाउंटिंग स्टँडर्डवर मिक्स स्वरूपाचे MCQ आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासायचे आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण अकाउंटिंग स्टँडर्डच्या MCQच्या प्रॅक्टिसला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, हू इश्यूज अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया? भारतामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड कोण इश्यू करतं असा आपल्याला प्रश्न आहे. आणि त्याचे पर्याय आहेत. ऑप्शन ए असोसिएशन, ऑप्शन बी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट्स, ऑप्शन सी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, ऑप्शन डी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. एकदम सोपा क्वेश्चन आहे. भारतामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड कोण इश्यू करतं? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. त्याला शॉर्ट फॉर्म आहे ICAI. कायद्याद्वारे स्थापन झालेली ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे आणि त्या बॉडीला भारतातील अकाउंटिंग स्टँडर्ड सेट करण्याचा अधिकार दिलेला आहे. ICAI सर्वांना माहितीच आहे. ICAI कॉमर्सचे विद्यार्थी आपण आहोत. ICAI द्वारेच्या घेतल्या जाणारी परीक्षा, ती परीक्षा पास झाल्यानंतरनं आपण त्यांना म्हणतो CA चार्टर्ड अकाउंटंट. मग चार्टर्ड अकाउंटंट हे ICAIचे मेंबर बनतात आणि त्यांच्या कार्यामध्ये ते भाग घेत असतात. ICAIच्या द्वारे जे काय कार्यक्रम असतील ते कार्यक्रम अकाउंटिंग स्टँडर्ड तयार करणं, बॉडी इश्यू करणं किंवा गायडन्स असतील, एक्झाम वगैरे किंवा इन्कम टॅक्सच्याबद्दल, अकाउंटिंगच्याबद्दल अशा पद्धतीचे काम CAद्वारे केलं जातं. तर ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 2, हाऊ मेनी अकाउंटिंग स्टँडर्ड्स हॅव बीन इश्यूड सो फार इन इंडिया? आत्तापर्यंत भारतामध्ये किती अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू झालेले आहेत? त्याचे ऑप्शन आहे. ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 26, ऑप्शन डी 29. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 29. काही पुस्तकामध्ये तुम्हाला 25 सापडेल उत्तर, काही पुस्तकामध्ये 27 सापडेल. पण ICAI इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला समजेल 2020 फेब्रुवारीपर्यंत 29 अकाउंटिंग स्टँडर्ड टोटल इश्यू केलेले आहेत. काही ह्याच्यामध्ये अपडेट नसल्यामुळं 27 किंवा 25 उत्तर सापडेल. पण आत्तापर्यंत फेब्रुवारी 2020च्या नुसार 29 हे उत्तर बरोबर आहे. आत्तापर्यंत भारतामध्ये 29 अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू झालेले आहेत. ओके, तर क्वेश्चन नंबर 2चं राईट आन्सर आहे ऑप्शन डी 29. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. AS5 इज असोसिएटेड विथ. AS5 असोसिएटेड विथ. AS5 मध्ये काय सांगितलं? AS5 कशा संदर्भात आपल्याला गायडन्स देतो, कशा संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतो? त्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड, ऑप्शन बी डेप्रिसिएशन अकाउंटिंग, ऑप्शन सी व्हॅल्युएशन ऑफ फिक्स ॲसेट, ऑप्शन डी कन्सॉलिडेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी. AS5 मध्ये दोन गोष्टी आहेत, प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन आणि चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीच्या संदर्भात AS5 आपल्याला मार्गदर्शन करतो. तर क्वेश्चन नंबर 3चं राईट आन्सर आहे ऑप्शन ए नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 4, टिपिकली अ फायनान्शियल इयर कम्स टू ॲन एंड ऑन. एकदम सोपा क्वेश्चन आहे.
फायनान्शियल इयर एंड कधी होतं? ऑप्शन ए 1 एप्रिल, ऑप्शन बी 31 मार्च, ऑप्शन सी 1 जानेवारी, ऑप्शन डी 31 डिसेंबर. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. 11वी-12वीपासून आपण शिकत आलो आहे. फायनान्शियल इयर एंड कधी होतं? 31 मार्चला. आणि चालू कधी होतं? 1 एप्रिलला. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं? फायनान्शियल इयर एंड कधी होतं? एंड कधी होतं? 31 मार्चला. त्यासाठी क्वेश्चन नंबर 4चं राईट आन्सर आहे ऑप्शन बी 31 मार्च. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 5. AS10 डील्स विथ. AS10 डील्स विथ. AS10मध्ये आपण कोणत्या गोष्टीशी डील करतो? त्यासाठी ऑप्शन ए आहे नेट. ऑप्शन ए नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड. ऑप्शन बी डेप्रिसिएशन अकाउंटिंग. ऑप्शन सी व्हॅल्युएशन ऑफ फिक्स ॲसेट. ऑप्शन डी कन्सॉलिडेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी व्हॅल्युएशन ऑफ फिक्स ॲसेट. AS10चं नाव काय? अकाउंटिंग स्टँडर्ड 10 प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. आणि त्याच्यामध्ये डील कशाशी करतो? तर फिक्स ॲसेटशी करतो. फिक्स प्लांट प्रॉपर्टी इक्विपमेंट हे काय आपलं एक प्रकारचं फिक्स ॲसेट आहे. बाकीचे ऑप्शन काय होते? डेप्रिसिएशन, प्रॉफिट प्रायॉरिटी, कन्सॉलिडेशन हे ऑप्शन बरोबर नाही आहेत. ऑप्शन क्वेश्चन नंबर 5चं राईट आन्सर आहे ऑप्शन सी व्हॅल्युएशन ऑफ फिक्स ॲसेट्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 6. AS10 डज नॉट डील विथ विच ऑफ द फॉलोइंग ॲसेट्स. AS10 मध्ये खालीलपैकी कोणत्या ॲसेट्सशी आपण डील करत नाही? ऑप्शन ए लँड अँड बिल्डिंग, ऑप्शन बी लाईव्ह स्टॉक, ऑप्शन सी प्लांट अँड मशिनरी, ऑप्शन डी इन्व्हेंटरीज. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज आपलं फिक्स ॲसेट आहे का? नाही. इन्व्हेंटरी काय एक प्रकारचं आपलं करंट ॲसेट आहे. AS10 मध्ये काय बघतो आपण? फिक्स ॲसेटच्या संदर्भात आपल्याला AS10 मध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 6चं राईट आन्सर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच अकाउंटिंग स्टँडर्ड डील्स विथ पॉलिसीज. कोणतं अकाउंटिंग स्टँडर्ड पॉलिसीशी डील करते? AS5, AS6, AS10, AS14. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन 5 अकाउंटिंग पॉलिसी. चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीशी AS5 डील करतं. AS5 मध्ये 2 गोष्टी येतात, लक्षात ठेवायचं आपल्याला. एक तर काय प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन आणि दुसरी गोष्ट काय चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी. अकाउंटिंग पॉलिसीमध्ये काय जर चेंजेस करणार असेल आपण अकाउंटिंग करताना तर त्या ठिकाणी आपल्याला AS5चं मार्गदर्शन होतं. ओके. त्यामुळं क्वेश्चन नंबर 7चं राईट आन्सर आहे ऑप्शन ए. ऑप्शन एमध्ये आहे AS5. AS5 काय सांगतो आपल्याला? प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन आणि चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 8. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट इज द न्यू नेम ऑफ. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट हे जे अकाउंटिंग स्टँडर्डला नाव दिलेलं आहे ते न्यू नेम कशाचं आहे? ऑप्शन ए AS5, ऑप्शन बी AS10, ऑप्शन सी AS6, ऑप्शन डी AS14. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट कोणत्या ASमध्ये येतं? याचा प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी AS10. अकाउंटिंग स्टँडर्ड 10 आपल्याला प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटच्या विषयी मार्गदर्शन करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 9. फिक्स ॲसेट आर हेल्ड बाय बिझनेस फॉर. बिझनेसमध्ये फिक्स ॲसेट ज्या असतात ते कशासाठी असतात? ऑप्शन ए कन्व्हर्टिंग इन टू कॅश, ऑप्शन बी रिसेल, ऑप्शन सी सेविंग ऑन लेबर, ऑप्शन डी रेव्हेन्यू जनरेशन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फिक्स ॲसेट कशासाठी असतात? कन्व्हर्टिंग इन टू कॅश, त्यांना काही विकून कॅश कमवायची असते का? नाही. रिसेलसाठी असतात का? नाही. रिसेलसाठी असेल तर त्या फिक्स ॲसेट कसल्या? रिसेलसाठी नसतात. रिसेलसाठी आपल्याकडं फिक्स ॲसेटचा वापर करून जे गुड्स बनवतोय तो आपण रिसेल करतो. पण जर आपण फिक्स ॲसेटच रिसेल करत असेल, जर त्याचा तोच बिझनेस असेल तर ते आपल्यासाठी फिक्स ॲसेट असतात का? तर नाही. आलं लक्षात. ऑप्शन सी मध्ये काय सांगितलं? सेविंग ऑन लेबर्स. हा पण ऑप्शन चुकीचा आहे. त्यामुळं या प्रश्नाचं राईट उत्तर आहे ऑप्शन डी रेव्हेन्यू जनरेशन. फिक्स ॲसेट बिझनेसमध्ये कशासाठी वापरतो आपण? रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी. जो काय आपला बिझनेस आहे फिक्स ॲसेट प्लांट अँड मशिनरी जी आहे ती मशिनरी आपली फिक्स ॲसेट आहे. मग मशिनरीमधनं आपण प्रोडक्शन घेणार, ते प्रोडक्ट बाहेर विकणार आणि त्यातनं रेव्हेन्यू जनरेट करणार. त्यामुळं क्वेश्चन नंबर 9चा आन्सर आहे ऑप्शन डी.
नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिअल अकाउंट. खालीलपैकी कोणचं अकाउंट हे रिअल अकाउंट नाही. एकदम सिम्पल क्वेश्चन. ऑप्शन ए अकाउंटिंग आउटस्टँडिंग सॅलरी, ऑप्शन बी रेंट रिसिवेबल, ऑप्शन सी प्लांट अँड मशिनरी, ऑप्शन डी लँड अँड बिल्डिंग. एकदम 11वी लेवलचा क्वेश्चन आहे. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए आउटस्टँडिंग सॅलरी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 11. स्टॉक इज व्हॅल्यूड ॲज द कॉस्ट प्राइस और डॅश डॅश प्राइस विच एवर इज लोअर. कॉस्ट आपण व्हॅल्यू करतो, त्यात काय कॉस्ट व्हॅल्यू का डॅश डॅश प्राइस विच एवर इज लोअर. त्यात ऑप्शन ए ॲव्हरेज प्राइस, ऑप्शन बी मार्केट प्राइस, ऑप्शन डी रिसेल प्राइस, ऑप्शन डी नॉर्मल प्राइस. हे आपल्याला ए बी सी डी ऑप्शन आहेत. आपण जो स्टॉक व्हॅल्यू करतो तो कसा करतो, कॉस्ट प्राइस और डॅश डॅश प्राइस विच एवर इज लोअर असं आपल्याला विचारलं. मग त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी मार्केट प्राइस. कॉस्ट प्राइस किंवा मार्केट प्राइस विच एवर इज लोअर, दोघांमध्ये जी लोअर असेल त्याची आपण व्हॅल्युएशनमध्ये कॉस्ट स्टॉकसाठी घेत असतो. तो क्वेश्चन नंबर 11चा राईट आन्सर आहे ऑप्शन बी मार्केट प्राइस. ओके, तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण 11 MCQची प्रॅक्टिस केलेली आहे अकाउंटिंग स्टँडर्ड या टॉपिकच्या वरती. येणारे लेक्चर अजून आपण अकाउंटिंग स्टँडर्डवर MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जे विद्यार्थी चॅनलला नवीन आहेत, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू, धन्यवाद.